आज आपण आलोय ट्रेंझिको यांच्या हाऊस ग्रोन स्टॉलला, म्हणजे छोटासा स्टॉल लावलाय त्यांनी. सो ते घरातनं करतात प्रोडक्ट्स आणि आपण आज त्यांच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारूया जाणून घेऊया की काय काय प्रोडक्ट्स आहेत. आणि तर मग मार्केटमध्ये येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये पण त्यांचा स्टॉल असणार आहे. सो शी विल टेल अबाउट हर स्टोरी. तुझं नाव सांगशील देन यू कॅन. येस, नमस्कार, माझं नाव तन्वी देवधर आहे. मी फाउंडर आहे ट्रॅडझिकोची. सो वी स्टार्टेड ट्रॅडझिको इन ऑक्टोबर 23 आणि आम्ही तेव्हा ह्या कल्पनेनेच आलो होतो की प्री कन्झ्युमर वेस्टचा जो खूप मोठा सध्या प्रॉब्लेम होतोय फॅशन इंडस्ट्रीमध्ये, तर तो आम्हाला कमी करायचा होता. लाईक आमच्या साईडनं तरी थोडं तरी कमी होऊ शकतो का हा प्रॉब्लेम, हे बघायचं होतं आम्हाला. सो त्या ह्याच्यातून आम्ही प्रयत्न चालू केला आमचा. आम्ही पहिल्यांदा छोट्या छोट्या आयटम्स पासून सुरुवात केली तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि आता आम्ही हे सगळे प्रोडक्ट्स घेऊन आलेलो आहोत. सो मी एक एक करून दाखवते काय काय प्रोडक्ट्स आहेत. सो आमच्याकडे लॅपटॉप स्लीव्ज आहेत 16 इंचेस वाल्या प्लस 14 इंचेस वाल्या सुद्धा आहेत. त्याच्यात खूप छान व्हरायटीज आहेत. असे पॅचवर्क केलेले आहेत. बॅक पॉकेट आहे ज्याच्यात तुम्ही चार्जर किंवा माऊस ठेवू शकता. आणि ह्याला कुशनिंग आहे प्रॉपर. हो, प्रॉपर कुशनिंग आहे त्याला. म्हणजे स्क्रॅचेस किंवा ह्याच्यापासून सेफ राहतं, डस्ट वगैरे. बॅगेत सॅकमध्ये तुम्ही डायरेक्ट ठेवू शकता. 14 आणि 16. येस. काय प्राइसिंग आहे साधारण? 16 इंचेस मध्ये प्राइसिंग आहे 550 to 700 आणि 14 इंचेस वाली 500 ची रेंज. एकदा उघडून दाखवूया आपण. येस, नक्कीच. साधारण लाइनिंग वगैरे बघता येईल. सो असं लाइनिंग आहे त्याच्यात. आणि मागे एक कप्पा पण आहे. येस. चार्जर वायर्स साठी. सो चार्जर वगैरे ठेवण्यासाठी हा असा कप्पा आहे. वॉशेबल आहे. वॉशेबल आहे, हँड वॉश करू शकता. कारण आणि आम्ही ह्याच्यात सगळं सस्टेनेबल मटेरियल्स वापरतो. सो आम्ही रबर शीट्स वगैरे वापरत नाही त्याच्यात. कॉटनचं वॅडिंग असतं. सो ते तुम्ही हँड वॉश केलेलंच प्रेफरेबल आहे. येस. सो जे कॉटन लवर्स आहेत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला कॉटन मध्येच लॅपटॉप कव्हर तुम्ही पाहत असाल तर हे जे काही कॉम्बिनेशन्स केलेले आहेत ॲक्ची सेट की वेस्ट पासून आणि जे आपल्याकडे लँडफिलमध्ये जातं त्याच्यापासून जे फॅब्रिक वाचवून केलेलं आहे ह्याला असे पॅचवर्कचं काम केलं आहे. हा पण छान आहे. एक कासव आहे का? हो. सो हे झालं लॅपटॉप स्लीव्स. आता पुढे बघूया आपण. नेक्स्ट इज आमचा बेस्ट सेलर कोराझॉन केस म्हणून आहे. सो ह्याच्यात तुम्ही कटलरी किंवा चष्मा गॉगल असं ठेवू शकता. मल्टीयुटिलिटी पाऊच आहे. मेकअप आयटम्स ठेवू शकता. ह्याच्यात सगळं व्यवस्थित बसतं आणि मेन उद्देश आमचा असा होता हे प्रोडक्ट काढण्याबाबतीत की तुम्ही प्लास्टिकचे चमचे आणि फोक्स यूज करू नयेत. सो दॅट वॉज आवर मेन. हे तू देतेस त्याच्याबरोबर? नाही. बट यू नो वेअर टू फाइंड. येस. हो, कारण हा नेहमीचा प्रश्न असतो की हे असं तुम्ही देणार आहात का आम्हाला. सो गॉगल चष्मासाठी चमचाच पाहिजे किंवा स्टीलचा श्वास हवा आहे असं. पण यू कॅन थिंक अबाउट इट. येस. तू असं किट केलंस तर गिफ्ट साठी. सो आम्ही गिफ्ट हॅम्पर्स मध्ये देतो. गिफ्ट हॅम्पर्स मध्ये नॅपकिन सोबत फोर्क आणि स्पून पण असतो. त्याच्यात तुम्ही यू कॅन चेक इट आउट ऑन आवर वेबसाईट ॲज वेल. ह्याची प्राइस 130. बघूयात कलर सांगितले. येस. 130 इज मला असं वाटतं एकदम परफेक्ट फॉर गिफ्टिंग आहे. म्हणजे खूप साऱ्या लोकांना एकत्र खूप आमच्याकडे ह्याच्या बल्क ऑर्डर्स पण येतात कारण की वाण वगैरे देण्यासाठी बायकांना खूप छान पडतं ते. हळदी कुंकवात पण गिफ्टिंग ऑप्शन म्हणून छान आहे. आपण पुढे जायच्या आधी एक छोटं प्रोडक्ट बघूया हे, आणि हे लाईव्ह आपण अपलोड करू आणि मग परत एक ग्लास आणि चष्मा. सो हे एक प्रोडक्ट बघूया आणि मग आपण हा लाईव्ह अपलोड करूया. सो नेक्स्ट इज डॉग बंदाना. सो मी पेट ऍक्सेसरीज मध्ये काहीतरी काढायचा विचार केला. मी बिईंग अ पेट लवर आणि माझ्या घरी माझे आई बाबा नाही मला घेऊ देत पेट. सो दिस इज द पेट ऍक्सेसरी दॅट आय थॉट ऑफ की मी जर का माझ्याकडे नाहीये बट आय कॅन मेक अदर पेट्स हॅपी. सो आमच्याकडे पेट ऍक्सेसरीज मध्ये डॉग बंदानाज आहेत, कॅट बोज आहेत, स्मॉल पपीज किंवा ब्रीडसाठी सुद्धा स्मॉल बंदानाज आहेत. तर यू कॅन डेफिनेटली चेक देम आउट ॲज वेल. 3 पेट शॉप. नेकला लावायचा. हो, कॉलर बंदाना आहे.
पण हे असे बेल्ट वगैरे ठेवतात म्हणजे हो हो मलाही फार कल्पना ठेवतात. नाहीये, विचारायचं. फोटोशूट्स आणि फेस्टिव्ह सीझन मध्ये खूप घेतात पेट पॅरेंट्स, ज्यांना त्यांच्या म्हणजे पपीज किंवा ह्यांना आवडतं असं ड्रेसअप करायला. खूप जण कपडे पण घालतात. फ्री मार्केटमध्ये बरेच जण असं बघितलं Yes, हो. फ्रेंडली इव्हेंट्स आहेत तिथे असं येतात. आणि एक छोटंसं प्रोडक्ट दाखवूया आपण, म्हणजे हे ऍटलीस्ट आपल्याला कव्हर करता येईल. सो जे छोटे तुकडे उरतात आमच्याकडे त्याच्यापासून काय करायचा हा नेहमीचाच प्रश्न असतो. सो आम्ही असे त्याच्यापासून किचेन्स बनवतो. याच्यात अजून भरपूर व्हरायटी आहे, ती तुम्हाला एक्झिबिशनला नक्कीच बघायला मिळेल. सो वी आर इन टू मेकिंग दॅट दोज किचेन्स. सो त्याच्यात असे फिशचे पण आहेत. हे सगळे हँडमेड आहेत, पूर्णपणे हँड स्टिच्ड आहेत हे. म्हणजे हे बंद केल्यानंतर पण इथले स्टिचेस फार छान वाटतात. Yes, हो. फिशचे वगैरे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये तर गिफ्टिंगसाठी असे बरेच काय काय शेप्स आणि खूप जण म्हणजे आमच्याकडे एक बर्थडेच्या रिटर्न गिफ्टसाठीची ऑर्डर आली होती. जेव्हा त्यांनी 6 वर्षाच्या मुलाचा बर्थडे होता, त्यांनी आमच्याकडून हॅपी बर्थडेचं बंटिंग करून घेतलं होतं आणि असे 30 किचेन्स रिटर्न गिफ्ट म्हणून घेतले होते. Yes. पण केलेलं आहेस. असं तू तुझ्या ब्रँडचं जसं केलंयस तसं बाकी कस्टमाइज करून देतेस का? आम्ही बंटिंग्स देतो. हा, राईट. ओके. सो येस, हा. ओके, राईट. छान झालं. So, आता ह्याच्याबद्दल सांगशील? सो आता फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे आम्ही अशा पोटल्या केलेल्या आहेत. वेस्ट ज्या म्हणजे साड्या छान अपसायकल करतात लोक, तर त्या आम्ही घेतो आणि त्याच्यापासून बनवतो असे सुंदर. आणि फेस्टिव्ह साठी खूप छान आहे, कारण की साडीवरती वगैरे पण खूप छान दिसतात. आणि त्याच्यात मेन म्हणजे ओटी अख्खी पूर्ण बसू शकते, नारळ सकट सगळं बसतं, म्हणजे एवढा त्याचा साईज स्पेशियस आहे. पण आम्ही साड्या दिल्या तर आम्ही नाही करून देत, कारण की आमच्याकडे त्याच्यात म्हणजे प्री कन्झ्युमर वेस्ट आम्ही घेतो. सो म्हणजे जे ऑलरेडी मार्केटमध्ये बाहेर जाऊ नये. येस, आणि त्याचा हा. सो ह्या ह्या प्रश्न का विचारला, कारण हा जेन्युइन प्रश्न खूप जण आम्हाला विचारतात, पण आम्ही आधी घेतलंय आणि आम्हाला खूप वाईट अनुभव आलेत की काही काही लोक पॉलिएस्टरच देतात किंवा असं विरलेल्या साड्या देतात, मग त्याचा उपयोग नाही होत आम्हाला. सो आम्ही स्पेसिफिकली प्री कन्झ्युमर वेस्ट ह्याच सेक्टरमध्ये आहोत. अजून तरी पोस्ट कन्झ्युमर मध्ये गेलो नाही, कारण की लोकांचा माइंडसेट अजून म्हणजे भारतात तरी असा नाहीये की दे वुड प्रिफर पोस्ट कन्झ्युमर वेस्ट. सो वी आर स्टिकिंग टू प्री कन्झ्युमर वेस्ट ओनली, की जे दोन टर्म्स बद्दल थोडी क्लॅरिटी दे, म्हणजे लोकांना कळेल की तू का नाही म्हणतेस. ओके. सो प्री कन्झ्युमर वेस्ट म्हणजे जे तुम्ही नवीन कपडे नवीन कापडापासून शिवून घेता, तर त्याचं जे उरलेले कट पीसेस किंवा लेफ्ट ओव्हर फॅब्रिक्स होतात, तर त्याला प्री कन्झ्युमर वेस्ट असं म्हणतात. आणि पोस्ट कन्झ्युमर वेस्ट इज तुम्ही जे वापरलेले कपडे आहात ते आहेत आणि जे नंतर टाकून दिलेले आहेत, ते काही काही जण रिसायकल करतात किंवा थ्रिफ्टिंग करतात, तर त्याला पोस्ट कन्झ्युमर वेस्ट असं म्हणतात. आणि आता म्हणजे इंटरनॅशनली खूप थ्रिफ्टिंग चालू आहे, विच इज ऑल्सो गुड. ऍक्च्युअली खरा तो चांगला कॉज आहे, बट अजून तरी भारतात तो जो फील्ड आहे ते अजून एवढं एक्सप्लॉइट नाही झालेलं चांगल्या प्रकारे. तू म्हणतेस असं की तो त्या प्रोडक्ट दिल्यानंतर किंवा त्या प्रोडक्टशी रिलेटेड रॉ मटेरियल दिल्यानंतर ती मॅच्युरिटी पाहिजे की त्याच्यात आपल्याला किती काय बरोबर, किंवा त्याच्या स्टिचिंगचं बायफर्केशन कसं असेल किंवा काय असेल. कारण हा एक जनरलाइज येणारा प्रश्न आहे की मग आमच्याकडच्या दिल्या तर येणार का, कारण आम्हाला हे असं कधी गोधडी वगैरे करताना आमच्याकडच्या दिल्या तर क्विल्ट करून. आणि ह्याचं काय प्राइसिंग आहे? सो ह्या आहेत 300 रुपीजला. आणि ह्याच्यामध्ये पण चांगलं लाइनिंग वगैरे हो ह्याच्यासाठी. सो हे ओटी साठी बेस्ट आहे आता येणाऱ्या फेस्टिव्ह सीझन साठी. इथे पण काही थोड्याशा आहेत, आम्ही थोड्याशा काहीतरी स्टायलिंग केल्या होत्या त्याच्यात, आणि हे फारच बघ म्हणजे सगळ्या साड्यांवर जातील अशा पण आहेत. तुम्हाला जर का स्पेसिफिकली ट्विनिंग करायचं असेल तुमच्या साडीसोबत, तर त्यासाठी सुद्धा आहे. पण मग या केसमध्ये जर कोणाचं टेलरिंग किंवा स्टिचिंग असं नवीन साड्या आणि याचं झालं असेल तर त्याचं तू काही करून देतेस? हो, करू शकते. नवीनच म्हणजे तुकडा हो तर मग करू शकते. बट कसं आहे की मी स्वतः जाऊन तिथे बघून येते की हाऊ द फॅब्रिक इज. आता मी 3-4 आर्टिझन्स म्हणजे टेलर्स सोबत टायअप केलेला आहे, जे आम्हाला वेळच्या वेळेस देतात वेस्ट जेव्हा आम्हाला हवा असेल तेव्हा. तर मी त्यांच्याकडे जाऊन सॉर्टिंग मी प्रॉपर करते आणि मग घेऊन येते, कारण की त्याच्यात पण खूप म्हणजे कचरा पण असतो कधी कधी. सो मग ते पण आम्ही सगळं सॉर्ट करून नीट चांगले जे फॅब्रिक्स उरलेले आहेत ते घेऊन येतो. आता ह्या टॅप स्लीव्स बद्दल बोलूया. येस. सो ह्या आहेत आयपॅड स्लीव्स. त्याच्यात वेगवेगळे रंग आहेत असे. अजून पण भरपूर कलेक्शन बघायला मिळेल तुम्हाला. सो ह्याचा साईज आहे 10 by 13, 12,
इंचेस. ओके. सो ह्याच्यात एअर बसू शकतो, आयपॅड एअर बसू शकतो व्यवस्थित. आणि छोटे पण. आणि छोटे पण म्हणजे साधे टॅब्स पण बसू शकतात. बरोबर. Yes, right. असं आय गेस मला असं वाटतं तुला बुक्स साठी पण करायला हरकत नाही म्हणजे बुक्स पीपल वर येस, नक्कीच. त्यांच्यासाठी हो. पण करायला यालाही एक मागे चेन आहे. येस. अच्छा, आणि ह्याला तू क्विल्टिंग स्टिचेस दिलेले आहेत. हो हो, हां, प्रत्येक ह्याला प्रत्येक क्विल्टिंग ह्याला स्टिच. quilting stitches. ह्याची काय प्राइस आहे? हे 500 ला आहे. आणि लॅपटॉप वर मध्ये हे 14 इंचेस इंचेस. मगाशी आपण 16 चे येस. पाहिजे. सो ते पण 14 इंचेस ची रेंज आहे, 500 रुपीज स्टार्टिंग आहे. सो त्याच्यात असे पॅचवर्क वाले आहेत, ज्याला मागे सिमिलर ह्याच्यात कप्पा आहे एक, आणि हा मोठा कप्पा आहे. बरोबर. सो ह्याच्यात तुमचे म्हणजे ऑफिसला जाणारे लॅपटॉप्स वगैरे युजली 14 इंचेस असतात. सो आम्ही ही पण साईज काढली. बरोबर. नाईस. सो आता ओव्हरऑल तुझ्या प्रोडक्ट्स बद्दल सांग, जर्नी बद्दल सांग, किती म्हणजे कसा होता. अरे हा, आणि हे नाही देत. सो या अशा स्लिंग बॅग सुद्धा आहेत डेली यूज साठी. लेंथ वाईज आपण दाखवूया किती आहेत त्या म्हणजे. सो ह्याचे ऍडजस्टेबल स्ट्रॅप्स आहेत. सो तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुम्हाला जी काय हाईट हवी आहे त्याच्याप्रमाणे. ह्या डेली यूज साठी अशा आहेत की म्हणजे तुम्हाला भाजी घ्यायला जायची आहे फक्त किंवा 2 मिनिटासाठी इव्हनिंग वॉक साठी जायचं तर तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यात एक मोठा कप्पा आहे आणि बॅक पॉकेट दिलेला आहे त्याला एक. सो त्याच्यात तुम्ही मोबाईल, किल्ल्या वगैरे असं ठेवू शकता. येस. आणि याची प्राइसिंग ह्या आहेत 300 ला. आय थिंक तुझ्या प्रोडक्ट्सचं सर्वात बेस्ट आहे की ते घरात तुम्ही वॉश करून छान हो मेंटेन करू शकता. आणि आय थिंक दिस कॅन बी आयर्न ऑल्सो जर हो हो, काहीच हरकत नाही. सगळ्याच गोष्टी आयर्न करू शकता तुम्ही. आणि फक्त लॅपटॉप स्लीव्ह साठी वी प्रिफर की हँड वॉश केलेला बस. बरोबर आहे, कारण ते खूप जास्त हाताळून करायला. येस. सो आता तर मी सांग की आता किती 2 वर्ष तर झाली आता तू म्हणालीस तर कसा होता जर्नी, काय किती एक्झिबिशन केले, कसा होता. सो आतापर्यंत ओव्हरऑल एक्सपिरियन्स बद्दल सांगू शकतेस. येस. तुला हे कुठे अजून एक्सटेंड करायला आवडेल, काय प्रोडक्ट्स तू फ्युचरमध्ये प्लॅन करतेस. सो आता आमचं असं चालू आहे की टेक एक्सेसरीज मध्ये जास्त जायचं, कारण की तो सेगमेंट असा आहे जे अजून खूप एक्सपर्ट नाही झालेला. सो वी कॅन कन्सिडर दॅट. आणि आतापर्यंत आम्ही 20-25 एक्झिबिशन्स केले असतील आणि त्याच्यात खूप छान अनुभव आला की आम्ही खूप छोटे छोटे प्रोडक्ट्स आधी चालू केले. म्हणजे आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेले की फर्स्ट टेस्ट देन बिल्ड. सो आम्ही त्या हिशोबाने आम्ही लिटरली शू लेसेस पासून सुरुवात केलेली. आम्ही फॅब्रिकचे शू लेसेस करायचो आधी, टोट बॅग्स करायचो आणि मग नंतर हळूहळू आम्ही ते एलिमिनेट केले सगळे प्रोडक्ट्स आणि ह्याच्यावरती आलो. सो मोठ्या रेंजमध्ये आम्ही वी आर नाव प्लेइंग. म्हणजे तू शिक्षण पण हो. सो माझं टेक्सटाईल डिझायनिंग झालंय बॅचलर्स मध्ये आणि करंटली आय एम डुईंग माय मास्टर्स इन इंटरडिसिप्लिनरी डिझाईन. येस. सो मला म्हणजे बॅचलर्स मध्येच हा वेस्टचा जो प्रॉब्लेम आहे तो रिअलाइज झाला की एवढ्या मोठ्या प्रमाणात हा म्हणजे आहे आत्ताचा प्रॉब्लेम आणि सगळेच जण फॅशन इंडस्ट्रीत जातात. सो समवन हॅज टू लाईक नो द प्रॉब्लेम ॲज वेल की काय आहे आणि रियालिटी जाणून घेण्याची खूप आत्ता सध्याच्या जगात गरज आहे. आणि एक छोटासा स्टॉल खूप छान डेकोरेट केलेला. म्हणजे आम्ही स्टॉल ह्याच्यासाठी म्हणतो कारण आम्हाला स्टॉल हे शब्दाची सवय झाली. पण असं उत्तरोत्तर प्रगती करत तिचे वेस्ट फॅब्रिक मधून तिचे छान छान प्रोडक्ट्स बनवून आणि येणाऱ्या ऑक्टोबरच्या तंबू मार्केटमध्ये तुम्ही स्टॉलला भेट द्या. आणि त्याच्या बरोबरीने आता आम्ही जे छोटे 2 लाईव्ह केलेत तर तुम्हाला जर ऑर्डर्स द्यायच्या असतील, गिफ्ट ऑर्डर्स द्यायच्या असतील येणाऱ्या आजच्या रक्षाबंधन किंवा पुढच्या कुठल्याही तुमच्या प्रसंगासाठी, बर्थडे जसं तू मगाशी म्हणालीस त्यांनी बर्थडे मेंटेन्स करून देतो. ह्या सगळ्यासाठी तुम्हाला ऑर्डर द्यायच्या असतील तर तुम्ही तन्वीश कनेक्ट करू शकता. आणि जे काही येणारे आता आमचे इव्हेंट्स आहेत त्याच्या आधी तिचे रील्स पडतीलच, नवीन नवीन प्रोडक्ट बद्दल पण रील्स पडतील. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तन्वीला कनेक्ट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.